हरिओम. पसायदान. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. प्रवचन क्रमांक 24. पसायदान. ओवी चौथी. भाग 4. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू या भूता. मागील प्रवचनांमध्ये अनवरत पाहिले. आता भूमंडळी पाहू. भूमंडळी यात काळाचाही विचार झाला पाहिजे. या भूमंडळी काय परिस्थिती होती आणि आहे हे पाहिले पाहिजे. येथे यवन धुडगूस घालत होते. कोण कोठले येथे येऊन पुरुषांना गुलाम करत होते, स्त्रियांना भ्रष्ट करत होते, सर्वस्व लुटत होते, प्रजेला कंगाल करत होते, देश प्रदेश बेचिराग करत होते. सर्वत्र राक्षसांचे साम्राज्य स्थापन झाले होते. अशा भयावह परिस्थितीत मानवधर्म, यमधर्म, परमधर्म म्हणजेच वैष्णव धर्म येथे टिकतो की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. लोक भीतीने कापत होते. जिणे नको झाले होते. जीव वाचवण्यात प्रभुनामाचा विसर होत होता. त्यातून मनात आले तरीही यवनांच्या जुलूम जबरदस्तीने अशावेळी प्रभुनाम ओठावर घ्यायलाही चोरी झालेली होती. बळजबरीने भ्रष्ट करून अधर्माची शिकवण दिली जात होती. त्या नराधम राक्षसांनी येथे नरकवास निर्माण करायचा चंग बांधलेला होता. यानंतर श्री शिवाचे अवतारी छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी मुसलमान राजवटीला खीळ घातली. महाराष्ट्रात स्वराज्याची स्थापना केली. नंतर हळूहळू मुसलमान राजवट हटली आणि इंग्रजांची सत्ता संपूर्ण भारतात स्थिरावली. ती 150 वर्षे टिकली. लोकमान्य टिळकांनी स्वराज्याचा नारा दिला. तो सर्वत्र दुमदुमला. यथाकाळी ब्रिटिशांना हाकलून देऊन स्वराज्य ताब्यात मिळाले. परंतु यानंतरच्या काळात स्वराज्य मिळवण्याच्या अत्यंत आवश्यक अशा काळात मिळालेल्या स्वराज्याची व्यवस्था लावण्याच्या काळात नवनवीन संतरचना केल्या गेल्या नाहीत. ग. दी. माडगूळकर यांच्यासारखे काही सन्माननीय अपवाद सोडल्यास कोणतेही दीर्घ अथवा लघु काव्य स्वतंत्रपणे फारसे रचले गेले नाही. ज्या काही तुरळक रचना केल्या गेल्या त्या मर्यादित स्वरूपात राहिल्या. यामुळे परंपरागत जे उपलब्ध आहे त्यावर संतुष्ट होऊन आजपर्यंत वारी सुरू राहिली आहे. यातच येनकेन प्रकारे पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा मिळवण्याची जणू काही स्पर्धा सुरू झाली. लबाड, ढोंगी, भोगी, सोंगी लोकांकडून स्वार्थासाठी एक विचित्र रूढी सुरू झाली. उपलब्ध असलेल्या 4-6 ग्रंथांमधून साहित्य गोळा करून होऊन गेलेल्या थोर संतांवर लिखाण, प्रवचन करून आपण संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक आहोत अशी समाजात शेखी मिरवणे सुरू झाले. एखाद्या थोर संताने काय लिहिले आहे यापेक्षा त्या संतावरच लिखाण करून पदव्या देणे सुरू झाले. काही जण इतरांनी संत वाङ्मयावर केलेले लिखाण संकलित करून ते पुस्तक रूपाने संपादन करतात आणि संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक म्हणून समाजात मिरवतात. असे आपापसात आलटून पालटून सभांचे अध्यक्ष, प्रमुख वक्ते म्हणून मिरवू लागले. भपकारा छाप पाडायची कला अंगी असली की झाले. यात स्वतंत्र लिखाण करण्याची गरजच उरली नाही. ज्ञानेश्वर माऊली आणि त्या काळचे संत जगद्गुरू तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी यांच्या वाङ्मयावर निरूपण, लिखाण करून आज पोट भरले जाते. पदव्या घेतल्या जातात. गुरु, सद्गुरू, योगगुरू, आध्यात्मिक गुरु म्हणून मिरवले जाते. सर्वांना जलद प्रसिद्धीची हौस आहे. पाव हळकुंडाने पिवळे होऊन मिरवण्याची हौस आहे. समारंभ साजरा झाल्याशी कारण. लेखन, भजन, कीर्तन, प्रवचन, पुराण इत्यादी सर्व काही उष्टे. आज अध्यात्मावर हजारो पुस्तके प्रसिद्ध होत आहेत, परंतु हे सर्व उपलब्ध असलेल्या वाङ्मयावर आधारित. स्वतःचे स्वतंत्र विचार नाहीत. भावार्थ दीपिकेमधील ओव्यांचे अन्य थोर व्यक्तींनी केलेले मराठी भाषांतर पाठ करून ते भावार्थ दीपिकेवर प्रवचन म्हणून देतात. अशांचे आयोजक आणि श्रोते धन्य आहेत. साखर खाल्ल्याशिवाय तिची चव समजणार कशी? ईश्वर निष्ठा अंतःकरणात रुजल्याशिवाय ईश्वररूपी कोंब ओठामधून, कृतीमधून, लेखणीमध्ये उगवणार कसा? स्वतःचे असे स्वतंत्र लिखाण नाही. काहीतर गीता, ज्ञानेश्वरी, गाथा, रुद्र, अभंग, ओव्या इत्यादी असंख्य रचना पाठ करून भाव खातात. त्यात काय सांगितले आहे याचा पत्ताच नाही, आकलन नाही आणि यामुळे आचरण तर नाहीच नाही. नसलेली विद्वत्ता विद्वत्ता म्हणून
कोणत्या ना कोणत्या प्रकारे दाखवता आली पाहिजे. माऊली माफ करा, परंतु या भूमंडळी ही अशी वास्तव परिस्थिती आहे. हरिओम.